हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मंजिरी मंत्र बोलत असते आणि वेदा उठून ती डॉल बघायला आलेली असते. ती डॉल तिथून गायब होते. तेव्हा वेदा बोलते की इथेच तर होती, कुठे गेली. तेव्हा मंजिरी पटकन बाजूला होते. वेदा डॉलच्या पाठीमागे दरवाजा ओपन असतो, ती बघते आणि बाहेर येते. बाहेर आल्यावर वेदाला ती डॉल खाली दिसते. मंजिरी बाजूला लपलेली असते आणि बोलत असते की वेदा, तुझा काळ जवळ आलाय. इकडे माया बडबड करत असते, मी वेदाला सोडणार नाही, वेदामुळे माझं अथर्वशी लग्न झालं नाही. मी वेदाला सोडणार नाही, वेदामुळे माझं अथर्वशी लग्न झालं नाही. अंबिका तिथेच असते. अंबिका बोलते की माया, तू काय वेदाला सोडणार नाही. मी वेदाला काय, या घरातल्या कुणाच्याही अंगाला तू हात लावून बघ. इकडे वेदा जशी जशी त्या डॉलजवळ जाते तशी तशी ती डॉल गायब होत असते. ती डॉल हळूहळू वेदाला घराबाहेर काढण्याच्या मागे असते. मंजिरी तिच्या पाठीच असते. वेदा जिथे जिथे जाते तिथून ती डॉल वेदा त्या डॉलला पकडणार, तेवढ्यात ती डॉल गायब होऊन दुसऱ्या जागेवर जाते. असं करत करत ती खाली हॉलमध्ये येते. हॉलमध्ये वेदा खाली उतरते. मंजिरी तिच्या पाठी असते आणि मंजिरी ती डॉल हातात पकडणार, तेवढ्यात ती बाहेर. इकडे अंबिका मायाच्या रूममध्ये असते. मायाच्या खोलीत असताना ती आरशात बघते. त्या आरशात तिला आजी दिसतात. अंबिकाला काही समजत नसतं. अंबिका आरशात बघून बोलते की आजी, आणि पुन्हा आजी तिथून गायब होतात. अंबिका विचारात पडते आणि ऑटोमॅटिक मायाच्या खोलीचा दरवाजा लागतो. मायाही घाबरते आणि माया बोलते की दरवाजा ऑटोमॅटिक कसा बंद झाला, त्या आत्म्याने तर नाही केला बंद. तेव्हा माया मनात बोलत असते की तो आत्मा इथे आला की बाहेर गेला. जाऊ दे, मी कडी लावून घेते. माया पटकन कडी लावायला जाते. अंबिका इथे विचार करत असते की आजी खरंच इथे आल्या होत्या की मला भास झाला. तेव्हा अंबिका तिथून बाहेर निघते. इकडे वेदा हॉलचा उंबरठा ओलांडते. तेव्हा मंजिरी बोलते की वेदा, तू या घराचा उंबरठा ओलांडलास तोही कायमसाठी. आता या घरात तू जिवंत परत येणार नाही. तेव्हा वेदा बाहेर निघते आणि त्या डॉलला पुन्हा उचलणार. पुन्हा ती गायब होते. तेव्हा वेदा बोलते, कुठे गेली मी इथेच तर होती. ती बघते तर त्या हवेलीजवळ जाऊन बसलेली असते. वेदा पुन्हा त्या हवेलीच्या पाठोपाठ जाते. तेव्हा मंजिरी ही वेदाच्या मागावर जात असते. इकडे अंबिका आजी शोधत येत असते. तेव्हा अंबिकाला पुन्हा आजी दिसतात. आजी पुढे चालतात. अंबिका आजी आवाज देत आजींच्या मागावर जात असते. इकडे वेदा त्या डॉलला शोधत शोधत पार हवेलीपर्यंत आलेली असते. मंजिरी तिच्या मागावरच असते. वेदा मागे बघणार म्हणून मंजिरी एका झाडामागे लपून बसते. तेव्हा वेदाला तिथे ती डॉल दिसते. तेव्हा वेदा बोलते, टमी, तू माझ्यापासून का दूर दूर चालली आहेस. वेदा पुन्हा तिला घ्यायला जाते. मंजिरी आणि मार्जरीचे मंत्र आणि विधी चालूच असतो. तेव्हा इकडे आजीच्या मागे अंबिका पळत असते आणि बोलते की आजी, अहो कुठे चालले आहेत. अंबिकाला काही कळत नसतं. ती फक्त आजीच्या पाठीमागे जात असते. मंजिरी पुढे जाऊन खाली बसते गुडघे टेकून आणि पुन्हा मंत्र म्हणायला सुरुवात करते. इकडे अंबिका हॉलच्या बाहेर येते आणि आजींना विचारत असते, आजी अहो कुठे चालले आहे. पण आजी तिच्याशी न बोलता पुढे चालत असतात. वेदा त्या डॉलजवळ जाते आणि बोलते, टमे, तू माझ्यापासून लांब का पळत आहेस. तेवढ्यात इकडे मंजिरीचे विधी कंप्लीट होतो. ती जमिनीवर हात टेकते आणि जोरजोरात हसायला लागते. इकडे वेदाच्या आसपास पाखरं फिरायला लागतात. वेदा घाबरते. मंजिरी ते बघून हसत असते. इकडे अंबिका आजी करत आजीच्या पाठीमागे जात असते. अंबिका ही त्या पाखरांना बघते उडताना आणि वरती बघून बोलते, काय हे सगळं, काहीतरी भलतंच वेगळं घडणार आहे. तेव्हा ती पुन्हा आजीच्या मागे जात असते. आजी हवेलीच्या दिशेने जात असते. अंबिकाही पळत पळत तिच्या मागे जात असते. इकडे मंजिरी वेदाला बघून हसत असते. वेदा त्या पक्ष्यांना बघून घाबरत असते. इकडे वेदा ती डॉल उचलायला बघते. डॉल उचलते आणि वेदा त्या खड्ड्यात जाऊन पडते. वेदा तिथे खड्ड्यात असते आणि बघायला लागते की टमी, आपण इथे कसं आलो. तेव्हा ती जोरजोरात ओरडायला लागते, आई, बाबा. मंजिरी हसत असते. अंबिकाला वेदाचा आवाज जातो आणि अंबिका पळत पळत येते. तेव्हा मंजिरी वेदाला त्या खड्ड्यात बघत असते. वेदा खड्ड्यात अडकलेली असते. तेव्हा मंजिरी बोलत असते की अंत अस्ति प्रारंभ आणि जोरजोरात हसायला लागते. तेव्हा अंबिका जोरात बोलत असते की वेदा. इकडे मंजिरी हसत असते आणि त्या खड्ड्यामध्ये माती टाकत असते. वेदा जोरजोरात ओरडत असते, आई, बाबा, वाचवा, वाचवा. तेव्हा अंबिकाला तो आवाज जात असतो. अंबिका पुन्हा बोलते की वेदा आणि वेदाच्या आवाजाच्या दिशेने जायला निघते. तेव्हा अंबिका वेदा करत वेदाच्या आवाजाच्या दिशेने जाते. अंबिका वेदाला आवाज देत असते की वेदा. तेवढ्यात मंजिरी अंबिकाचा आवाज ऐकते आणि मंजिरी घाबरते आणि बोलते की अंबिका,
तेव्हा मंजिरीला वेदा बघते, तेव्हा वेदा बोलते की आजी मला वाचव, आजी मला वाचव. मंजिरीला कळत नसतं की अंबिकाकडे बघू की वेदाकडे बघू. तेव्हा मंजिरी अंबिकाकडे बघते, तेव्हा अंबिकाही मंजिरीकडे बघते आणि बोलते की आई तुम्ही इथे. मंजिरी अंबिकाकडे बघत असते आणि मंजिरी चुकून पाय घसरून तीही त्या खड्ड्यात पडते आणि ती मंजिरी वेदाकडे रागाने बघत असते. वेदा बोलत असते की आजी आजी आणि मंजिरीच्या हाताला लागलेलं असतं. वेदा तिथे फुंकर मारत असते. तेव्हा अंबिका वरतून बघत असते की वेदा तू इथे आणि हा डग कसा आला, काय झालं इथे. तेव्हा मंजिरी अंबिका समोर मुद्दामच नाटक करते, वेदाला कवटाळते आणि जोरजोरात रडत असते की वेदा. तेव्हा अंबिका बोलते की वेदा तू घाबरू नकोस बाळा, मी आली आहे ना, मी काहीतरी करते. तेव्हा अंबिका तिचे चमत्कार करायला जाते, पण तिची एकही शक्ती चा उपयोग होत नसतो. तिची शक्ती सगळी गायब झालेली असते. मंजिरी मुद्दामच नाटक करत असते की वाचवा, कोणीतरी वाचवा. अंबिका खूप ट्राय करत असते, तिची एकही शक्ती यूज होत नसते. अंबिका बोलत असते की देवे वाचव, काहीतरी कर, माझ्या वेदाला वाचव. अंबिका रडत असते. तेव्हा मंजिरीला रागही येत असतो वेदाचा आणि ती म्हणते जे असते की कोणीतरी आहे का, मला वाचवा, आम्हाला वाचवा. आणि वेदाही ओरडत असते की आई बाबा वाचवा वाचवा. तेवढं तिथे ते देवी आजी येतात. देवी आजी त्यांच्या शक्तीने वेदाला आणि मंजिरीला त्या डगमधून बाहेर काढतात. तेव्हा अंबिकाला असं वाटत असतं की काहीतरी मोठी शक्ती येते आणि वेदा आणि आईंना त्या शक्तीने हानी पोचणार आहे. तेव्हा अंबिका रडत असते. अंबिका डोळे गच्च बंद करते, पण त्या शक्तीने, देवी आजीच्या शक्तीने वेदा आणि मंजिरी डगमधून बाहेर येतात. तो डग चालला जातो आणि त्या दोघी बाहेर असतात. तेव्हा अंबिका बघते आणि तेव्हा तिच्या जीवात जीव येतो आणि ती बोलते की वेदा तुला काही नाही होणार, रडू नकोस बाळा. मंजिरी मुद्दामच अंबिकाला बघून बोलत असते की वेदा आजी आहे ना, काही नाही होणार, काही नाही झालं आहे आपल्याला. तेव्हा अंबिका बोलते की आई प्लीज प्लीज वेदाला घरी घेऊन जा ना, ती खूप घाबरली, आई प्लीज तिला घरी घेऊन जा. तेव्हा मंजिरी मुद्दामच अंबिकासमोर बोलत असते की वेदा चल घरी जाऊ बाळा, काही घाबरू नकोस, मी आहे ना. आणि असं करत ती वेदाला घरी घेऊन जाते. अंबिका थोडं शंका येत असते. अंबिका बघत असते की का वेदा इथे कशी आली, काय आली, या सगळ्या विचारांमध्ये अंबिका असते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.